यामध्ये मागणी क्रमांक 5 उपआयुक्त अजितपाल सिंग संधू यांची नियुक्ती 2008मध्ये ही मुळातच इल्लीगल आहे। त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, ही एक मागणी आहे। आज आम आदमी पार्टी नांदेडच्या वतीने ते आमरण उपोषण करत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। काय मागण्या होत्या आपल्या, कोणत्या मागण्याच्या अनुषंगाने आपण हे उपोषण सुरू केलं आहे? मी ॲडव्होकेट अनुप आगाशे, आम आदमी पार्टी लीगल आघाडी जिल्हाध्यक्ष। मी अनेक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे। माझ्या एकूण 14 मागण्या आहेत, ज्यामध्ये पहिली मागणी आहे की जे बी रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये त्यांचे जे दरपत्रक असते ते दर्शनी भागात लावावे आणि त्यांची ज्यांनी लावले नाहीत त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी। त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामधील अवैध धंदे हे बंद करण्यात यावे। तसेच झोन क्रमांक 3, झोन क्रमांक 2 व झोन क्रमांक 4 चे सहाय्यक आयुक्त यांची तात्काळ बदली करून त्यांच्या मूळ पदावर त्यांना पाठवण्यात यावे। आणि त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामधील जे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जे रस्ता बांधण्यात आलेला आहे, जे की निधी बालाजी कल्याणकर यांच्या निधीमधून बांधण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणताही रस्ता नाही आणि त्याचे बिलं उचलण्यात आले। त्याचप्रमाणे महबूबनगरमध्ये गली नंबर 3 गली नंबर 4 यामध्ये रस्ता आणि नाली बांधकाम करण्याचं टेंडर काढलं आणि त्या ठिकाणी काम पूर्ण झालेले व काम सुरू झालेले फलक लावण्यात आले, मग अस्तित्वात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही आणि नाली बी नाही आणि या गुत्तेदारांनी संगनमत करून बिले उचलून खाल्लेले आहेत। त्या अनेक मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे। आणि त्याचप्रमाणे मला मधुमेहचा आजार असून जर मला काही झाले तर यात प्रशासन जिम्मेदार राहील।